अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये दाणेवाडी येथे एका 18 वर्षीय माऊली गव्हाणे या तरुणाची हत्या झाली होती। अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास केलाय। दाणेवाडी गावातीलच सागर गव्हाणे या आरोपीला ताब्यात घेतलंय। एका अल्पवयीन आरोपी सुद्धा या हत्याकांडात सहभागी होता अशी माहिती सध्या समोर येतेय। हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र नराधम आरोपींनी माऊलीची निर्घृणपणे हत्या केली होती। माऊली गव्हाणेवरती आज अंत्यसंस्कार होणार आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। ज्या पद्धतीने महाराष्ट्र संपूर्ण हादरलाय ती घटना म्हणजे पुणे आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये माऊली गव्हाणे या 18 वर्षीय तरुणाचा ज्या पद्धतीने निर्घुण खून झाला त्याच्यानंतर त्याचे जे नातेवाईक आहेत ते अत्यंत संतप्त झालेले आहेत। आता आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत आणि या संदर्भात माझ्या पाठीमागे जर आपण दृश्य पाहिली तर अशा पद्धतीने ही सगळी जी परिस्थिती आहे ती हाताळण्याचा पोलीस प्रयत्न करतायत, त्यांच्या नातेवाईकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत। मात्र कुटुंबीय हे अतिशय संतप्त अवस्थेमध्ये आहेत। पोलीस वारंवार त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आता यामध्ये पोलिसांना कितपत यश येतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। मात्र तूर्त तरी जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याच्यावर तर कारवाई व्हावीच, मात्र त्यासोबतच या खुनाचे कोण कोण सूत्रधार आहेत ही देखील तपासणी आता पोलिसांनी करावी अशी प्रमुख मागणी हे त्यांचे नातेवाईक करतायत। आणि एकूणच आता ही जी परिस्थिती हाताळण्यामध्ये अहिल्यानगर पोलिसांना कसं यश येते हे पाहणं देखील गरजेचं आहे। मात्र ही सगळी जर परिस्थिती आपण पाहिली तर निश्चितच हा जो निर्घृणपणे खून झालाय त्याच्याविषयी संतप्त भावना आहेत। केवळ या दाणेवाडीमधील त्यांच्या कुटुंबियांच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी परिस्थिती आहे ती विचार करायला लावणारी आहे। ही पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याच्या जवळ असणारं हे दाणेवाडी गाव, अहिल्यानगर आणि पुणे या सरहद्दीवर असणार हे गाव। आता त्यांच्या माझ्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत। काय तुमची मागणी आहे, एकूणच काय परिस्थिती आहे? आमची मागणी एकच आहे की इतक्या क्षुल्लक गोष्टीवरनं हा मर्डर या पोरांनी या ठिकाणी केलेला आहे। खरं तर काही चूक झाली असेल तर कुटुंबाला येऊन सांगायला पाहिजे होती, तुम्ही सगळे एकातले एक होता। अशी गोष्ट काही करण्याची एका मास्टर माइंड गुन्हेगार सुद्धा अशा पद्धतीचं वर्तन करू शकत नाही। अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी या गुन्हेगारांनी केलेलं आहे। त्यामुळे हे गुन्हेगार आता 19-20 वर्षाचे आहेत, हे भविष्यात काय देणार आहे त्या परिसराला, महाराष्ट्राला या ठिकाणी दिसते। तर अशा पद्धतीने आपण पाहतो की त्यांच्या संतप्त भावना आहेत आणि एकूणच ही जी परिस्थिती आहे ती अतिशय चिघळत चाललेली आहे। नक्कीच ज्या पद्धतीने हा खून झालेला आहे याची संपूर्ण तपासणी व्हावी आणि या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रमुख मागणी त्यांची आहे। आता पाहूयात या प्रकरणामध्ये आता निश्चितच या आरोपींच्या बाबतीत कशा पद्धतीने पोलीस तपासणी करतायत आणि खरोखर हे जे आरोपी आहेत ते कोर्टामध्ये जाऊन फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या पद्धतीने शासन पोलीस पूर्ण प्रयत्न करते हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, दाणेवाडी, अहिल्यानगर।